हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज एका मुलाचा प्रश्न आहे. मॅम, लग्न म्हणजे भीती वाटते. लग्न करू का नको? प्लीज हेल्प मी म्हणून. हे एका मुलाचं नव्हे, अनेक मुलांचं आणि मुलींचं सर्वांचाच प्रश्न आहे आज. आता हे कशासाठी होते म्हणजे आपण आपल्या आजूबाजूला बघितलं, सोनमचं आपण बघितलं, तिनं कसं मेघालयाला नेऊन आपले पतीला मारून टाकलं. नुकतंची सियानं केतनला कसं मारलं. त्याच्यानंतर आता तरी परवा राजस्थानमध्ये आयुषी नावाचे मुलीनं आपल्या आईलाच मारून टाकलं. कशासाठी? वडील वारले होते आणि ते वडील लोअर डिव्हिजन क्लर्क होते राजस्थान हायकोर्टात. आणि वडील वारल्यामुळे आईला अनुकंप तत्वावर नोकरी लागली. हिला लागायचं होतं. हिचं वय पण 24 वर्ष आहे. LLB करतीये. आधी वडील गेल्यावर कोर्टानं विचारलं, अनुकंप तत्वावर एकाला नोकरी देतं तर कोणी, बायको असेल, मुलं असेल. आधी ठरलं होतं ओके आयुषीला. आयुषी म्हणाली मी जाते. आई म्हणाली हो. तसं आयुषीचा मामा काय म्हणाला, आयुषीचा एक भाऊ आहे तो मेंटली रिटार्टेड आहे, म्हणजे सगळं त्याचं आईला बघावं लागणार आहे. तो कधी मिळवणार नाही, काही करू शकणार नाही आणि त्याच्याशिवाय आईचं आयुष्य आहे. आयुषी कसं आज ना उद्या लग्न होऊन जाईल. हे मुलाचा औषध पाणी वगैरे भरपूर खर्च असतो. त्यामुळे भाऊ काय म्हणाला, ती LLB करते, ती काही LLB होऊन जजसुद्धा होऊ शकते. त्याच्याऐवजी तू लाग, म्हणजे त्याचा मेडिकल बिल म्हण किंवा तुझं सगळं होईल. म्हणून आई नोकरीला लागली होती. तो राग मुलीला होता म्हणून तिनं सुपारी देऊन ॲक्सिडेंट घडवून आईला मारून टाकलं. आता हे सगळं बघितल्यावर मुलांना भीती वाटणं साहजिक आहे. म्हणून काही लग्न करायचं नाही का? लग्न थांबणार आहेत का? नाही. आता तुम्हाला मी आणि एक दोन खऱ्या घडलेल्या घटना सांगते. हल्ली मुलांना मुलींना वाटते ओके आपल्याला काही लग्न नको, काही नको. हल्ली काही लग्नाशिवाय सर्व काही मिळते असं वाटत असते काही जणांना. इन द सेम वे एक मुलगा आणि मुलगी लिव्ह इनमध्ये राहत होते. उलट मुलगा म्हणत होता आपण लग्न करूया, असं नको राहायला वगैरे. पण मुलीला माझ्या लग्नावर विश्वास नाही, काही नाही. आपण मुलीच्या आईवडिलांनी पण समजावून सांगितलं तरी ती ऐकायला तयार नव्हती. त्यामुळे लग्न नाही झालं तर राहत होते. मग राहत असल्यामुळे बरे महिने गेले. एक दिवस हिला काय तर व्हायला लागलं, उलटी आल्यासारखं व्हायला लागलं, काय. मग ती दवाखान्यात जाते. डॉक्टर तपासल्यावर म्हणतात तुम्ही आई होणार आहात. आणि तो मुलगा घरी येईपर्यंत ही सगळं स्वयंपाक पाणी उरकून ठेवते. गरमागरम बीटाची वाफळती भाजी तयार असते. तो आल्यावर म्हणतो अगं मला तुला एक खूप हॅपी छान न्यूज सांगायची आहे. तसं ती म्हणते मलाही सांगायची आहे. मग तू आधी सांग चाललेला असते. मग ही म्हणतीये मुलाला नाही तुझ्या आधी सांगायचं आहे. तसं तो सांगतो माझे कलिग बरोबर अमुक काहीतरी नाव सांगतो. तिचं आणि माझं छान जमते त्यामुळे आम्ही लग्न करायचं ठरवले आणि उद्या मी दुसरं घर घेतोय. ती लग्न होईपर्यंत मला घर सजवून ठेवायचं आहे आणि तिनं सांगितलंय मी लग्न झाल्यावरच तुझ्या घरात पाय ठेवणार, तोपर्यंत मी काही पाय ठेवणार नाही. त्यामुळे अजून लग्नाला एक 15-20 दिवस आहेत. म्हणून मला घर बीर व्यवस्थित सजवून ठेवायचं आहे. मी घर ॲडव्हान्स वगैरे पैसे देऊन पण आलेलो आहोत आणि उद्या सकाळी मी ह्या घरातनं निघतोय सांगते. मग ही गप्प बसते. ही काही आपलं आता तुझे सांग गुड न्यूज म्हणतो तो. नाही मी उगीच चेष्टा केली होती म्हणतीये. ही एकही बोलत नाही का म्हणजे हिला आपली चूक पण कळते. आपण आधी
तो लग्न करूया म्हणत होता तेव्हा नाही, मी कधीच्या आयुष्यात लग्न करणार नाही, अमुक तमुक बोललेली होती. ही एक घटना. आणि एक दुसरी घटना सांगते. ही तरी अगदी 2 महिनेपूर्वी घडलेली घटना आहे पुण्यातली. लग्न ठरलं होतं. मुलगा IT कंपनीत होता, चांगली नोकरी होती. मुलगी काहीतरी सो अँड सो अगदी छोटी नोकरी करत होती. लग्न ठरलं होतं. 8 दिवसात लग्न आलं तेव्हा मुलाची नोकरी गेली. मग तो म्हणाला, नाही मला फसवायचं नाही, मला तिला सांगायचं आहे का, म्हणजे तिला नको असलं की आपण हे लग्न मोडू शकतो. तिने एखाद वेळेस मला IT नोकरी आहे म्हणून वगैरे हो म्हणालेली असते. मग तिला फोन करतात, ती येते आणि तिला सांगते असं असं नोकरी गेलेली आहे, हवं ते लग्न मोडू आपण, तुला नको असलं तर म्हणतोय. ती म्हणते हीच गोष्ट लग्नाच्या 8 दिवसानंतर व्हायची तर मी काय केलं असतं. तर तो म्हणतो तसं नाही आहे, तुझ्याकडे आता ऑप्शन आहे, तू पाहिजे ते लग्न मोडू शकते. हां, तसं ती म्हणतीये नाही, हे बघ जाऊ दे, ही गेली तर दुसरी नोकरी लागेल आणि तशी माझी नोकरी आहेच की, माझा काही जास्त पगार नसेल पण आपण तुला नोकरी लागेपर्यंत ॲडजस्ट करू, ते काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणतीये. मग लग्न होते आणि नंतर आता नुकतीच त्याला खूप छान नोकरी त्या मुलाला लागलेली आहे. आता अशा घटना घडत असतात. आता तुम्ही म्हणता आम्हाला लग्नाची भीती वाटते. अहो, तसं भीती वाटण्यासारखं म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. पण लग्न करताना एवढं मी तुम्हाला आधी सांगते, स्वतः व्यवस्थित सेटल व्हायचं आणि आधी भेटायचं पार्टनरशी, व्यवस्थित बोलायचं, तुमच्या आवडी निवडी हे सगळं तुम्ही डिस्कस करायचं. इवन फायनान्शियल गोष्टीसुद्धा डिस्कस करायच्या. लग्न झाल्यावर कोण खर्च करायचा, कोण काय कुठे, हे सगळं नाही. तर हल्ली त्याच्यासाठी सुद्धा लग्न मोडतात. नुकतंच बेंगळूरमध्ये एक लग्न झालं होतं, अरेंज मॅरेज होतं. दोघंही ITतच होते नोकरीला. लग्न झाल्यावर म्हणे कुठेही जाताना कुठल्याही खर्चाला वगैरे मुलगा म्हणायचा तू निम्मा शेअर द्यायला पाहिजे, किंवा कुठे हिंडायला फिरायला गेले तरी TTMM, तुझं तू माझं मी, म्हणजे दोघांनी 50-50% घालायचं. हे त्या मुलीला आवडलं नाही म्हणून तिनं डिवोर्सला अप्लाय केला नाही आणि डिवोर्स घेतली सुद्धा. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे डिस्कस करा आणि नंतर लग्न करा. आणि तुम्ही म्हणता लग्न करू का नको. अहो, मला तर वाटते लग्न हे गरजेचं आहे. शारीरिक असू द्या, शारीरिक आहे त्याच्याशिवाय इवन आपल्याला वय झाल्यावर आहे. एवढंच काय आपल्याला वाटते ना, आपल्यालाही आपलं मूल असावं, आपलं घर असावं, आपली बायको असावी, किंवा आपलं नवरा असावा, किंवा एकमेकांना केअर करणारं कोणतरी पाहिजे. आता आई वडील आहेत तोपर्यंत तुम्हाला जाणवत नाही का, म्हणजे आई वडील आहेत तुमचे पाठीशी. उद्या आई वडील गेल्यावर कोणतर पाहिजे ना आपला म्हणून, तेव्हा आपली बायको, आपली मुलं किंवा आपला नवरा. हे माझं पर्सनल मत आहे. शेवटी तुमचा निर्णय तुम्ही घ्यायचा. आणि तुम्ही म्हणता भीती वाटते, लग्न करू का नको. हो, वाटत असेल. ॲडव्हेंचर म्हणून स्वीकारा ना. अगदीच पटला नाही ते आहे शेवटी हल्ली उपाय, सगळीकडे चाललेला आहे, काही तर वेगळं नाही आहे. ॲडव्हेंचर म्हणून स्वीकारा. दोघाही आधी ठरवा, नाही आपण व्यवस्थितपणे राहायचं. आणि प्रत्येकाला, हो मुलींना पण आपलं आपलं घर हवं असते, आपला संसार हवा असतो, मुलांना पण हवं असते. त्यामुळे आधी एकमेकांशी व्यवस्थितपणे बोला, विचारविनिमय करा आणि नंतर लग्न करा. ॲडव्हेंचर म्हणून का होईना लग्न करा असं मला वाटते. असं एवढं काही घाबरायचा प्राणी. हे बघा, काही ठराविक मुली असं वागल्या म्हणून सगळ्या मुली अशा नाही आहेत. परत परत मी सांगते, आजूबाजूला खूप चांगल्या मुली आहेत, चांगली मुलं पण आहेत. असं नाही आहे सगळेच वाया गेले किंवा अमुक झाले, नाही.
आजही मी आजूबाजूला बघते, खूप चांगली मुलं आहेत, खूप चांगल्या मुली आहेत. त्यामुळे मला तर वाटते आपण लग्न करावं आणि घाबरून पळून जाऊन काहीही उपयोग नाहीये. त्याच्यापेक्षा चॅलेंज म्हणा, ॲडव्हेंचर म्हणा, आणि तो स्वीकारा आणि पुढे चालत जावा. विश यू ऑल द बेस्ट. हॅव ए गुड डे.